नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, ओडिशा राज्याच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच रघुवर दास यांची ओडिशा राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. रघुवर दास हे झारखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी 2014 ते 2019 पर्यंत झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेलं आहे. तसेच मित्रांनो, याआधी आपण पाहिलेलं आहे की सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचं अनावरण वानखेडे स्टेडियमवर करण्यात येणार आहे. या प्रश्नामध्ये एक छोटंसं करेक्शन करून घ्या. सचिन तेंडुलकर यांनी आपला अखेरचा 200वा कसोटी सामना या वानखेडे स्टेडियमवर खेळलेला आहे. येथे चुकून वन डे सामना सांगितलं होतं, फक्त तेथे कसोटी सामना करून घ्या. आणि आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनद्वारे 54 सर्वोत्तम पर्यटन गावांच्या यादीत भारतातील कोणत्या गावाचा समावेश करण्यात आला आहे? तर आता नुकतेच वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनने 54 सर्वोत्तम पर्यटन गावांची यादी प्रकाशित केलेली आहे व या यादीमध्ये भारतातील ढोरडो या गावाचा समावेश करण्यात आलेला आहे. बरं, हे जे ढोरडो गाव आहे हे कोणत्या राज्यात स्थित आहे? तर गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात हे ढोरडो गाव स्थित आहे. बरं, ही जी यादी आहे या यादीमध्ये सर्वाधिक गावे कोणत्या देशाची आहेत? तर यामध्ये जपान, चीन, पोर्तुगाल आणि पेरू या देशामधील प्रत्येकी 4 अशा सर्वाधिक गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि ही या सर्वोत्तम पर्यटन गावांच्या यादीची तिसरी आवृत्ती आहे. याआधी 2021 मध्ये ही यादी प्रथम प्रकाशित करण्यात आली होती. बरं, आता जी वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन आहे याचं मुख्यालय कुठे आहे? तर याचं मुख्यालय स्पेन मधील माद्रिद येथे स्थित आहे आणि याची निर्मिती 1 नोव्हेंबर 1975 मध्ये करण्यात आली होती व सध्या याचे महासचिव हे झुरा पोलिली केशविली हे आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. बिमस्टेक संघटनेच्या सरचिटणीसपदी नियुक्त होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. नुकतंच आता बिमस्टेक संघटनेच्या सरचिटणीसपदी इंद्रमणी पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे व या पदावर नियुक्त होणारे इंद्रमणी पांडे हे पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत. मित्रांनो, इंद्रमणी पांडे हे 1990च्या बॅचचे IFS अधिकारी आहेत आणि ते सध्या जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रासह इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आधी बिमस्टेक संघटनेचे सरचिटणीस कोण होते? तर भूतानचे तेंजिन लेकफेल हे बिमस्टेक संघटनेचे सरचिटणीस होते व त्यांच्या जागी आता इंद्रमणी पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बरं, बिमस्टेकचं फुल फॉर्म नोट करून घ्या. बिमस्टेक म्हणजे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन असे याचं पूर्ण स्वरूप आहे. या संघटनेची स्थापना बँकॉक घोषणापत्राद्वारे 6 जून 1997 मध्ये करण्यात आली होती. या संघटनेचे संस्थापक देश कोणते आहेत? तर बांगलादेश, भारत, श्रीलंका, थायलंड हे या संस्थेचे संस्थापक देश आहेत. त्यानंतर 1997 मध्ये म्यानमार हा देश या संघटनेत सामील झाला होता आणि 2004 मध्ये नेपाळ व भूतान हे देश सुद्धा या संघटनेमध्ये सामील झालेले आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. नुकतेच नौदलाकडे सोपविण्यात आलेल्या प्रोजेक्ट 15B श्रेणीतील तिसऱ्या गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर जहाजाचे नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच इम्पाळ हे जहाज नुकतेच नौदलाकडे सोपविण्यात आलेलं आहे व हे जे जहाज आहे हे प्रोजेक्ट 15B श्रेणीतील तिसरं जहाज आहे. याची निर्मिती माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने केलेली आहे आणि करारात ठरलेल्या वेळेच्या आधी निर्माण होणारे हे या श्रेणीतील पहिलंच जहाज आहे. याआधी या श्रेणीतील विशाखापट्टणम आणि मुर्मुगाव या जहाजांचा सुद्धा नौदलामध्ये समावेश करण्यात आला होता. बरं, आता हे जे इम्पाळ जहाज आहे याची एकूण लांबी किती आहे? तर 164 मीटर ही या इम्पाळ जहाजाची लांबी आहे व या जहाजाच्या निर्मितीत स्वदेशी पोलाद वापरलेला आहे आणि हे पोलाद DMR 249 हे या नावानं ओळखलं जातं. आणि या जहाजाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे यामध्ये ब्रह्मोस आणि बराकिएट या दोन्ही क्षेपणास्त्रांचा समावेश आहे व हे नौदलातील ताफ्यातील असं पहिलं जहाज आहे ज्यामध्ये महिलांच्या निवासाची सुद्धा सोय करण्यात आली आहे. बरं, या प्रोजेक्ट 15B अंतर्गत एकूण किती जहाजांची निर्मिती करण्यात येत आहे? तर 4 जहाजाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामध्ये विशाखापट्टणम, मुर्मुगाव, इम्फाळ आणि सुरत या 4 जहाजांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. आशियाई गेम्स मध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्रीयन खेळाडूंना राज्य सरकारद्वारे किती रुपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येणार आहे? तर नुकतेच आता महाराष्ट्र सरकारने घोषणा केली आहे की आशियाई गेम्स मध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्रीयन खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्यात येतील आणि तसेच या स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना 75 लाख तर कांस्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना 50 लाख रुपये देण्यात येणार आहेत. आणि जर सांघिक प्रकारात पदक जिंकलं असेल
तर सांघिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडूस 75 लाख रुपये देण्यात येणार आहेत. रौप्य पदक जिंकणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडूस 50 लाख आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडूस 25 लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे, तर विद्यार्थ्यांना वन नेशन वन स्टुडंट आयडी अंतर्गत किती अंकी अपार आयडी देण्यात येणार आहे? तर आता विद्यार्थ्यांना वन नेशन वन स्टुडंट आयडी अंतर्गत 12 अंकी अपार आयडी देण्यात येणार आहे. बरं, आता हे जे अपार आहे याचा फुल फॉर्म काय आहे, तर ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री असं या अपारचा फुल फॉर्म आहे. आणि ही जी अपार आयडी आहे याच्या निर्मितीचा उद्देश काय आहे, तर विद्यार्थ्यांच्या प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत तसेच शैक्षणिक ते क्रीडा कौशल्यापर्यंत सर्व माहिती एकाच ठिकाणी गोळा करणे या उद्देशाने या अपार आयडीची निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजेच जर एखाद्या विद्यार्थ्याने नॅशनल गेम मध्ये पदक जिंकलं असेल तर त्याची नोंद सुद्धा येथे करण्यात येईल आणि याबरोबरच विद्यार्थ्याने इतर काही कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण केले असतील तर त्याची सुद्धा नोंद या अपार मध्ये करण्यात येईल. आणि हे अपार आयडी कार्ड जारी करण्यासाठी भारत सरकारने अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटची निर्मिती केलेली आहे. व यामधील अत्यंत महत्वाचा पॉइंट नोट करून घ्या, तर अपार आयडी कार्ड बनवण्यासाठी पालकांची संमती घेणे बंधनकारक असणार आहे. एक्झाम मध्ये या पॉइंटचा उपयोग करून सुद्धा आपल्याला मल्टी लाईनर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर नोट करून घ्या, अपार ओळखपत्र बनवण्यासाठी पालकांची संमती घेणे बंधनकारक असणार आहे. आणि हे जे ओळखपत्र आहे हे आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्रासारखे असेल. प्रश्न क्रमांक 6 पहा, अलीकडेच अनावरण करण्यात आलेले अमृतकाल विजन 2047 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर आता हे जे अमृतकाल विजन 2047 आहे हे समुद्री व्यापाराशी संबंधित आहे व याचं अनावरण ग्लोबल मेरीटाईम इंडिया समिट मध्ये करण्यात आलेलं आहे. ही जी ग्लोबल मेरीटाईम इंडिया समिट आहे याची तिसरी आवृत्ती 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती व या 3 दिवसीय परिषदेमध्ये भारतामध्ये एकूण 10 लाख कोटींची गुंतवणूक झालेली आहे. बरं, ही जी ग्लोबल मेरीटाईम इंडिया समिट आहे ही प्रथम कधी आयोजित करण्यात आली होती, तर 2016 मध्ये मुंबईतच याचं पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं होतं. दुसरी आवृत्ती 2021 मध्ये व्हर्च्युअल मोड मध्ये आयोजित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 7 पहा, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला काय नाव देण्यात आले आहे? तर आता बंगालच्या उपसागरात नुकतंच एक चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे व त्या चक्रीवादळाला तेज असं नाव देण्यात आलेलं आहे. व हे जे तेज नाव आहे हे कोणत्या देशाद्वारे देण्यात आलं आहे, तर हे नाव आपल्या भारताद्वारे देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही चक्रीवादळ आली होती, त्यांची नावे व ते नाव कोणत्या देशाने दिलेलं आहे हे सुद्धा नोट करून घ्या. बिपरजॉय हे नाव बांगलादेशने दिलेलं आहे, मोचा नाव येमेननं, मंडस हे नाव संयुक्त अरब अमिरातनं, सितरंग नाव थायलंडनं, आसनी नाव श्रीलंकाने, तर जवाद चक्रीवादळ हे नाव सौदी अरेबियानं सुचविलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पोचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पोचे उद्घाटन हे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. हा जो कार्यक्रम आहे याचं आयोजन कोणाद्वारे करण्यात आलं आहे, तर महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता हा प्रश्न पहा, बॉबी चार्ल्टन यांचं नुकतंच वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर आता हे जे बॉबी चार्ल्टन आहेत हे एक फुटबॉलपटू होते व आता वयाच्या 86व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. बरं, ते कोणत्या देशाचे फुटबॉलपटू होते, तर ते इंग्लंड या देशाचे फुटबॉलपटू होते आणि इंग्लंडने 1966चा फिफा विश्वचषक जिंकला होता, त्यामध्ये सुद्धा यांचा समावेश होता. त्यांनी इंग्लंडसाठी 106 सामन्यात 49 तर मँचेस्टर युनायटेडसाठी 758 सामन्यात एकूण 249 गोल केले होते. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन आहे हा दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे, तर चीनी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या 10 जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणत्या देशाने जगातील पहिल्या पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक इंजेक्शनची यशस्वी चाचणी घेतली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.